आज बनवूया आपण तिखट शंकरपाळ्या गव्हाच्या पिठाच्या। त्यासाठी हे बघा, हे एवढं आपलं पीठ घेतलंय। ह्या पिठामध्ये काय करणार आहे आता मी, तिखट करायचे आहेत ना आपल्याला, त्यासाठी साखर गूळ काय वापरायचा नाही, तिखट करायचं आहे त्यामुळं हे बघा मी काय केलं होतं, लवंग मिरं हे एवढं ह्याच्यात कुटलं होतं, खलबत्त्यात कुटून घेतलंय। हे एवढं लवंग मिरं कुटून घ्यायचं, ते टाकायचं। नंतर हे पहा, पांढरे तीळ, शहाजिरं आणि साधं जिरं थोडंसं, हे ते मिक्स त्याच्यात टाकले। त्याच्यानंतर हा ओवा घ्यायचा, हे पहा एवढासा ओवा घ्यायचा, तळाताना चांगला चोळायचा, तो ओवा टाकायचा, चवीपुरतं आपलं मीठ टाकायचं। हे पहा चवीपुरतं एवढं मीठ टाकते आणि कलरसाठी थोडीशी हळद पण वापरते। गव्हाचं पीठ, लवंग मिरं टेचलेलं हे तुम्हाला दाखवलंय तसं हे टाकायचं सर्व, आणि कडक तेल करायचं ह्याच्यात कढईत, आणि ते कडक तेलाची मोहन जरा टाकायची त्याच्यात। हे पाशे आता हे थोडंसं पीठ घेते, जरा कमी वाटते मला, थोडंसं जरा पीठ घेते त्यात, आणि हे गरम तेल आहे ना त्यामुळं झाऱ्यानं हलवते। असं हे एकजीव करायचं, आणि नंतर आपण जसं गव्हाचं पीठ मळतो त्या पद्धतीनं मळायचं, आणि मळूनशाने आपण याच्या तिखट शंकरपाळ्या करायच्या। आपल्याला गोड शंकरपाळ्या खाता येत नाहीत किंवा कापण्या खाता येत नाहीत ना शुगरवाल्यांना, किंवा कुणाला गोड जास्त आवडतच नाही, अशा पद्धतीत ह्या तिखट करायच्या, छान लागतात बघा। आता हे बनवते, त्यात पाणी घ्यायचं आणि मळायचं गव्हाच्या पिठासारखं। हे पहा अशा पद्धतीने लागेल तसं मग थोडं पाणी घेत असं मळायचं। आधी तेल आपण टाकलं होतं ना, कोमट तेल, म्हणजे कडकच तेल केलं होतं, गरम तेल टाकलं होतं, ते एक जीव अगदी पिठात मिसळून घ्यायचं तेलाच्या, आणि नंतर मग पाणी थोडं थोडं घेऊन अशा पद्धतीनं हे मळायचं। बघा मळते असं मळून घ्यायचं। हे पहा हे अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं, आपण गव्हाचं पीठ मळतो ना त्या पद्धतीने, झालं का नाही, दिसते पण बघा किती छान। आता हे 5 मिनटं पीठ मुरू द्यायचं, मुरत ठेवते, नंतर ना मग शंकरपाळ्या लाटते। हे पहा लाटून ठेवलं होतं, 15 मिनटं पीठ चांगलं मुरलं गेलंय। आता पोरगी माझी मला लाटून आणि कापून देणार, पोरगी असल्यामुळे किती मदत होती, म्हणून मुलगी असावी मी म्हणते ना, लय माझी पोरगी मदत करते मला। हे बघा पोरगीने लाटून दिलं मला, मी शंकरपाळ्या केल्यात, पोरगीने लाटून दिल्यात, इथं हे करून घेतलंय, मी तळून घेते, पोरगी असल्यामुळे मदत झाली बघा पटकन। अशा पद्धतीनं मी हे बनवलेलं आहे तिखट शंकरपाळ्या। हे बघा हे एवढं झालं तळून शनी, अजून बाकी तळायचे येतात। आता पटपट तळून शनी घेते, गरम पण भरपूर होतंय, ऊन आहे। या कशासाठी मी केलंय, आम्ही कुठं जाणार आहे ते उद्या तुम्हाला मी व्हिडिओ टाकेन, तेव्हा उद्याचा व्हिडिओ बघा। चला मग, हा कसा वाटतोय हा व्हिडिओ माझा बघा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, आणि चला मग पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। बाय।